एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललेलो आहोत रायगड विरुद्ध ठाणा असा एक प्रेक्षणीय सामना होत आहे. तो म्हणजे जगन्नाथ स्मृती चषक. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर यांचे आयोजक आहेत आणि या टुर्नामेंटला आम्ही रायगड संघातून खेळणार आहोत आणि आमच्या अगेन्स्ट खेळणारे ठाणे संघ. तर माझ्यासोबत आहेत वीरेन गावण, 70-70चे को ओनर पनवेल ब्रांचचे, आणि आज तुम्हाला ते लिस्ट सांगतील. आज कोण कोण अवेलेबल आहे आमच्या संघामध्ये ते सांगा मित्रांनो. आज बरेच नवीन प्लेयरांना चान्स देण्यात आलेला आहे. तसेच चैतन्य पाटील तुम्हाला टीममध्ये दिसेल, अमित नाईक दिसेल, परेश ठाकूर दुतुम दिसेल, मोठ्या आहे, मयूर आहे, प्रसन्न आहे, रोहित आहे, चॅम्बो आहे, सचिन मोरे आहे, अजून तुम्हाला रजत मुंडे दिसेल आणि अनिकेत मोकल दिसेल साईचा. बरेच यंगस्टरांना नवीन चान्स देण्याचा प्रयत्न आपल्या रायगड करून झालेला आहे. तर बघूया, या खेळीचा आनंद घेऊ आपण. कोण जिंकते कोण हरते याचा वाट बघू. नक्कीच हे होते आपले रायगड संघाचा स्क्वॉड, ज्याच्यामध्ये मला वाटते 5 ते 6 प्लेयर नवीन खेळणारे उदयोन्मुख खेळाडू आहेत, जे रायगड जिल्ह्याला पुढे जाऊन भविष्यात रिप्रेझेंट करतीलच. त्यांना ह्या वर्षाची सुरुवात मला वाटतं 2026चा हा पहिलाच सामना आहे रायगड विरुद्ध ठाणे, आणि त्यामध्ये 5 ते 6 प्लेयर हे नवीन खेळत आहेत. समोरचा संघ ठाणे, त्याच्यामध्ये पण मला वाटतं 4 ते 5 नवीन प्लेयर खेळणार आहेत असं मी पण ऐकलं आहे. पण मला असं वाटतं भावेश पवार, केतन मात्रे वगैरे हे तर गोव्याला होते, पण बघे होप्सो अवेलेबल होतील ते तिथे. चला आता डायरेक्ट जाऊन तुम्हाला भेटू आम्ही ग्राउंडवर. आता आम्ही आहोत 70-70च्या शॉपवरती. हे आहेत विशाल दादा जितेकर यांची पनवेलमधली ब्रांच, आणि बहुतेक 1 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला वाटतं नवीन एक शॉप ओपनिंग होणार आहे, रिलॉन्च होणार आहे. एक मोठा लक्झरी स्टोअर होणार आहे 70-70चा, कारण की खूप प्रसिद्धी झालेली आहे 70-70 शॉपची. कारण की ऑर्डर्स बघू शकता तुम्ही इथे 70-70चे बॅटचं स्टॉक. हे तर फक्त एक प्रिव्ह्यू म्हणून ठेवलं, बाकी तर इकडे भरलेलं आहे. 1.5 तासाच्या ट्रॅव्हल नंतर आम्ही पोहोचलो इथे. आता 28 बनले, अजून एक 6 मारले, फिनिश, सामना जिंकलाय, संपले. बघू शकता मित्रांनो, ही आहे जगन्नाथ क्रीडा संकुलची एंट्री, आणि आम्ही आता टुर्नामेंट क्रीडा नगरी काय हे बघा, भरपूर पब्लिक आले, भरपूर म्हणजे चान्सच नाही. मला नाही वाटत आपली गाडी आज जाईल. नाही, इकडे राईट मारून देतील का ते. तर माझ्यासोबत आमचे मॅनेजर साहेब म्हणजे तेजजी म्हात्रे, आणि हे बघा एंट्री, भरपूर गाड्या आल्यात. कपडे बदलतात पोरं, कपडे बदलतायत. हॅलो, तर पब्लिक बघा तुम्ही. नुकतीच पवन केने आणि सचिन तुला गाडी चालवता येते ना? प्रतीक पटेल यांची मॅच झाली, 1 साइड मारले. तिकडे असेल ना, लिमिटच्या बाहेर गर्दी आहे रे. लिमिटच्या बाहेरच गर्दी झाली. तिकडे स्टेज जाऊ दे, स्टेजची गाडी नाही घासणार गॅरंटी. कपडे बदलतात पोरं. पब्लिक बघा मित्रांनो, आले. पब्लिक सर्व कपडे वगैरे घालून झालेत रेडी, आणि बघू शकता सगळे आलेत मस्त मॅच बघायला. बरेचसे इथे रायगड आणि ठाण्याचे प्रेक्षक आलेत, बघू शकता. माहोल बघा फक्त, माहोल. बाईक्स, जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात, पण 0 पासून हिरो पर्यंत प्रवास करणारे काही जणच लक्षात राहतात, आणि त्यापैकीच एक म्हणजे मयूर पिसेकर. स्वागत करूया टीम रायगडचं. आज बदलापूर नगरीत आपल्या विनंतीला मान देऊन अख्ख्या ठाणे जिल्ह्याचं स्वागत करूया. चला बदलापूरकर एकदा होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. विश्वजित ठाकूर आणि त्याच्या टीम रायगड, आणि भावेश पवार आणि टीम ठाणेसाठी.
इकडे इकडे भावेश पवार, कॅप्टन विश्वजित ठाकूर, एका बाजूला ठाकूर, दुसऱ्या बाजूला पवार, एका बाजूला रायगड, दुसऱ्या बाजूला टीम इन ऍक्शन ठाणे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम ऑलराऊंडरसाठी स्पेशली कारण त्यांनी भरवली आहे ठाणे विरुद्ध रायगड. आणि जर जिंकला तर तुम्हाला मिळेल एखाद्या नव्या नवलाईनं नटलेली ही ट्रॉफी आहे जी एका सौंदर्यवतीला देखील लाजवेल. या एक प्रेक्षक सामन्याची ट्रॉफी मतदाता सगळ्यांच्या शुभ आशा करतो इनॉग्रेशन वातावरण एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅच बरोबरी सुटली सुपर ओव्हर. विनिंग टीमला हजारोच्या संख्येनं कॅश प्राइज आणि ट्रॉफी आणि त्या सोबतीनं पर 2 ओव्हर बॉल चेंज केला जाईल न्यू बॉल कारण ग्राउंड वरती रात्री थोडंसं ड्यू येतं. जरी तुम्हाला नाही वाटलं तरी कंपल्सरी बॉल चेंज केला जाईल. तुमचा 12th मॅन तोच तुमचा इम्पॅक्ट प्लेअर आणि तो कंपल्सरी मॅच मध्ये खेळला पाहिजे. 6 षटकांची मॅच आहे. चला एकदा शेक हँड्स करूया. दोन्ही कॅप्टन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल देऊया. दोघांचं करूया स्वागत आणि करूया पॉईंट स्पिन कॉल करतील कॅप्टन रायगड आपले गेस्ट आहेत. चला एकदा जोरदार टाळ्या उद्या ठाणेकर विश्वजित ठाकूरसाठी. मयूर म्हणजे टॉस जिंकलाय टीम ठाणे. आवाज द्या ठाणेकर. भावेश पवार जिंकलाय. चांगला फील होतंय. ग्रीनरी आहे आणि चांगला ग्राउंड बनवला. लास्ट टाइम आम्ही खेळायला आलेलो पण आणि मजा आहे. खरं तर 2008 पासून रायगड ठाणे ही प्रवास सुरू झाला. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये आपण खेळतो. श्रद्धांजली आपण सुरू करतोय. ओम शांती शांती. चला आपण लाईट्स ऑफ. कॉमेंट्री बॉक्स त्याच्या आधी आपण जाणार आहोत डीजे कुमार रॉनीकडे. जय घोष गगन तुटला रे मातीचा गंध पसरला रे माझ्या थेंबात स्वप्नांचा सूर्य मैदानावरी उतरला रे. कोण आम्हा भयभीत करी बदलापूरकर. चला एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि करूया. आणि मैदानावरती क्राऊडचा जो जल्लोष होता तो काहीतरी वेगळा होता. आज मयूरदादा प्रतिनिधी नगरीमध्ये बदलापूर शहराच्या एक बदलापूर गावाच्या अशा ठिकाणी एक निश्चय देखिए थोड़ा बचकर रहना होगा क्योंकि शेर तो फाड़ता है लेकिन भावेश भी देखिए खूब मारता है चाहे बल्लेबाजी में और गेंदबाजी में. लेकिन देखिए उड़न का चीता चैतन्य पाटिल और प्रसाद गरत है तैयार अभी भी. कौन किसी पर हावी होगा इसकी भी चर्चा करेंगे. जंगेश भावेश की अगली गेंद ये देखिए चढ़ में रखी हुई गेंद थी बिल्कुल परफेक्ट यॉर्कर ड्राइव किया गेंद को रक्षात्मक से खेला हुआ शॉट 1 रन जरूर मिलेगा. लाजवाब गेंदबाजी पहले ओवर में 13. काल्हेरचा दिलेर क्रिकेटला जपणारा क्रिकेट जगणारा आणि क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदलाव घडवणारा भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष जे प्रेक्षक पाहत असतील ना ते फक्त अगदी मिथुनदासारखं इतकंच म्हणतील वाह क्या बात क्या बात क्या बात. आणि आता ऑन ग्राउंड सध्या सुजित पाटील तात्या शेठ त्यांचा तमाम मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सर्वांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला आमचे राकेश दादा पाटील आहेत, सुजित दादा त्यांचा मित्र परिवार आहे. तुम्हा सर्वांचा मित्रांनो मनपूर्वक आभार. इट्स ओव्हर टू यू मॅडी सर. पाहत राहा ऐकत राहा. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक आपल्या सोबत जोडलेत. सध्या 22,000 आहेत. जर हा सामाईल आणि जर काय यथाकथात आपलं नशीब चांगलं आहे लास्ट बॉल 3 आली मॅच तर ऑक्टोबर संघात आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळते. आघाडी जय श्रीराम. बरसात का लक्ष्य जिसकी हमने चर्चा की थी 10-0 शून्य के अवसर से बनाने तो देखना विश्वजीत की गेंदबाजी कितनी कारगर साबित होती और बल्लेबाज के छक्के कितने यहाँ पर लग पाएंगे. दर्शक बने रहना हमारे साथ. या वेळेचा बॉल उजव्या बाहेर होता. फॉलो केला होता बॅटरला.
सिंगलचा प्रयत्न वेगाने. कई सवाल उठा रही है और कौन सी मांगे जा रही है, इसकी पूरी चर्चा दर्शकों में अब बंद रही है. लेफ्टी बॅट अँड स्ट्रायकर एंड वरती यावेळेला योगेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल उंच गेलाय, लांब किती जाणार, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला येईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही पवन खेने, जिनका नाम है पवन, जिनके हवा से भी तेज बल्लेबाजी कर डेव्हलप व्हावं त्यासाठी सामना ठाणे रायगड बॅटच्या समोर लागली कडा. हो ट्राय होतं कॅच साठी, स्लीप नाहीये त्याच्यामुळे थोडक्यात लॉंग ऑफ ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. एक डीप मध्ये आपण पाहताय लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. बाउन्सर टाकलाय. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलंय मयूर वाघमारे समोर. धीरच इकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय आणि रन्स मिळत येताय. तुम्ही कुठून कुठून पाहिली जाते मॅच. तुम्ही तर रेकॉर्डच ब्रेक केलाय भावा. टप्पा पडलाय, चाललाय. वाघमारेचा वेग सध्या बोलतोय धीरज भोईरच्या विरुद्ध. आयुष्य बदलापूरचं जगन्नाथ स्मृती चषक इतिहास दुसऱ्यांदा ठाणे आपल्या नावावरती करेल की रायगड करेल आज बरोबरी. विकेटच्या शोधात लॉंग ऑफ टिपलाय. टीमचा कॅप्टन विश्वजित मेघनाथ ठाकूर न झेल. नंतर 20-40 धावा. बॉल तयार. राईट अप राऊंड विकेट. समोर भावेश पवार टाकला यॉर्कर. बॅटल तुम्हाला आठव. भावेश पवार ऑन स्ट्राईक. 19 मध्ये पाहिजे 40. टप्पा पडलाय, चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. मागचा फुल्लर लेन तर आता स्लोवर वन बाउन्सर. षटक संपली आहेत मजन करताना. 16 बॉल 39. प्रसन्नचा बॉल टप्पा पडलाय, बाहेर निघालाय, वळालाय बॉल आणि प्रत्येक स्टँड मध्ये हाय हॅलो करणारा हा सगळा प्रेक्षक राजा. मित्रांनो तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आयोजन आहे, तुम्ही आहात म्हणून समालोचक लाईव्ह, तुम्ही आहात म्हणून अंपायर्स आणि क्रिकेटर्स आहेत. या सगळ्या प्रेक्षक राजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण जाण्यासाठी फार गरजेचं आहे. आतुरता आहे प्रेक्षकांना. आणि आलाय पवन केनेच्या बॅट मधून. लास्ट बॉल थ्रिलची मॅच झाली तर पैसा वसूल होईल. मयूर दादा, प्रतीक दादा, जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात साकार झालंय. 6 मध्ये 17 ऑन साइडला पवन केनेच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केवळ खडकबान या सगळ्यांची मेहनत आहे म्हणून तर आज रंगलाय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. विवेक शेलारचा फटका. आता माहिती आहे एकच घेतली जाईल आणि आता बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. समोर आहे बंटी जोशी आणि समोर आहे साई शिवाजी शेलार. आणि रायगडचं वर्चस्व. 9 धावेची गरज. एखादा वाईट बॉल नो बॉल की रायगडचा विजय. रायगडचा विजय. बॉल चाललाय मिड विकेटला. अंपायरचा इशारा. षटकार आणि 2 धावेनं सामना जिंकलाय. म्हणून तर म्हणालो ना त्याग समर्पण शौर्य त्यातून तयार झालंय रायगडाचं क्रिकेट. त्यातून तयार झालंय रायगडातलं ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटच्या सिताऱ्यांना ज्या रायगड जिल्ह्याच्या प्रेक्षकांनी प्रेम देऊन 7 समुद्र पार नेलाय त्या रायगडकरांचा अभिमान आज जिंकलाय. रायगडचे कॅप्टन रायगडचा नाही टेनिस क्रिकेट विश्वाचा हार्दिक पांड्या, विश्वजित मेघनाथ ठाकूर आणि अभिनंदन टीम रायगड.
विनंती आहे सगळ्या मयूर ग्रुपच्या वतीनं. चला काही हरकत नाही आहे. आता प्रेक्षक थोडंसं मैदान खाली करा. सई आणि टीम धारावे आपण समोर येऊन थांबा. आपण टॉस संपन्न करू. चला विश्वजित ठाकूर सोबत आपण सो गाईज खूप छान अशी मॅच झालेली आहे आमची आणि आता आम्ही चाललोय घरी. टू व्हीलरवर आहोत म्हणजे आम्ही आलेलो फोर व्हीलरमध्ये आणि आता आमच्या घराच्या इथेच होतो. आता चाललोय घरी. तर तुम्हाला कशी मॅच वाटली आणि हा कसा एक्सपिरियन्स होता रायगड ठाणे. आणि एक चांगली मॅच झाली दोन्ही संघांची. आणि आता आम्ही चाललोय घरी. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणाची बॅटिंग आवडली, कोणाची बॉलिंग आवडली, कोण कुठे चुकला, कोण कसा जिंकला, का जिंकला. कारण की आम्हाला तर जाम मजा आली आतमध्ये खेळताना. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला सध्या करतो तुम्हाला बाय बाय, गुड नाईट.